माझे माहेर पंढरी आहे, भिवरीच्या तिरी. माझे माहेर पंढरी, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ मिले सुर मेरा तुम्हारा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही या गाण्यांवरनं तर ओळखलंच असेल. आपण आज कोणाबद्दल जाणून घेणार आहोत तिच्याबद्दल. तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दल. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात अनेक महान गायकांनी आपल्या अद्वितीय कलेने अजरामर स्थान मिळवले आहे. त्यापैकी पंडित भीमसेन जोशी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आपल्या बुलंद, भावपूर्ण आणि विलक्षण प्रभावी आवाजाने त्यांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक आगळीवेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे गायन हे केवळ संगीत नव्हते, तर ती एक आध्यात्मिक अनुभूती होती. त्यांनी आयुष्यभर संगीताची निस्सीम सेवा केली आणि असंख्य रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकातील गदग येथे झाला. त्यांचे वडील गुरुराज जोशी हे शिक्षक होते. लहानपणापासूनच भीमसेन यांना संगीताची प्रचंड आवड होती. ते विविध गायकांची गाणी ऐकत आणि त्यांचे अनुकरण करत असत. त्यांच्यातील संगीताची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी अगदी लहान वयातच गुरुच्या शोधासाठी घर सोडले. गुरुच्या शोधात त्यांनी अनेक शहरांचा प्रवास केला. मित्रांनो, ते घरून पळून सुद्धा गेले होते असे त्यांच्या चरित्रात दिलेले आहे. अखेरीस त्यांना किराणा घराण्याचे महान गायक सवाई गंधर्व यांच्याकडे संगीत शिकण्याची संधी मिळाली. सवाई गंधर्व यांच्या कठोर शिस्तीत त्यांनी अनेक वर्ष रियाज केला. सततचा सराव, मेहनत आणि गुरुभक्ती यामुळे ते अत्यंत प्रगल्भ गायक बनले. पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनात ताकद, माधुर्य आणि भावपूर्णता यांचा अप्रतिम संगम होता. त्यांनी खयाल, भजन, अभंग, ठुमरी आणि भक्तिगीते या सर्व प्रकारांमध्ये अप्रतिम यश मिळवले. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात रागाची शुद्धता, आलापातील खोली आणि तानांची विलक्षण उंची अनुभवायला मिळत असे. ते किराणा घराण्याचे प्रमुख गायक म्हणून ओळखले जातात. त्यांनी या घराण्याची परंपरा पुढे नेली आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने तिला अधिक समृद्ध केले. त्यांच्या गायकीत परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर मिलाप दिसून येतो. मराठी संत साहित्यातील अभंगांना त्यांनी आपल्या स्वरांनी अमरत्व दिले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि इतर संतांच्या रचनांनी त्यांनी भावपूर्ण स्वर दिले. खास करून विठ्ठलासाठी तर त्यांनी भरपूर विठ्ठल भक्तिगीते भरपूर गायलेले आहेत. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माझे माहेर पंढरी यांसारखे अभंग आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मिले सूर मेरा तुम्हारा या राष्ट्रीय एकात्मतेच्या गीतात त्यांच्या दमदार आवाजाने संपूर्ण देश भारावून गेला. हे गीत आजही भारतीय एकतेचे प्रतीक मानले जाते. पंडित भीमसेन जोशी यांनी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मैफिली केल्या. त्यांच्या गायनाने परदेशातील रसिकही मंत्रमुग्ध झाले. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा जागतिक स्तरावर गौरव वाढवला. पुण्यात सुरू झालेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनात त्यांचे मोठे योगदान होते. आज हा महोत्सव भारतातील सर्वात प्रतिष्ठित संगीत महोत्सवांपैकी एक मानला जातो. अनेक नवोदित आणि प्रख्यात कलाकारांना या व्यासपीठामुळे संधी मिळाली. पंडित भीमसेन जोशी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना प्राप्त झालेले प्रमुख पुरस्कार असे: पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते मोजक्या संगीतकारांपैकी एक होते. ते अत्यंत साधे, नम्र आणि मेहनती होते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी कधीही अहंकार बाळगला नाही. त्यांच्यासाठी संगीत हीच खरी साधना होती. ते दररोज अनेक तास रियाज करत असत. त्यांचा विश्वास होता की कलाकाराने आयुष्यभर विद्यार्थी राहिले पाहिजे. त्यांच्या विचारातून अनेक कलाकारांना प्रेरणा मिळाली. आजही अनेक तरुण गायक पंडित भीमसेन जोशी यांना आपला आदर्श मानतात. त्यांची गायकी, मेहनत, शिस्त आणि संगीतावरील प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि संगीताचा गौरव जगभर पोहोचवला. 24 जानेवारी 2011 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वाने एक महान गानयोगी गमावला.
मात्र त्यांचे स्वर आजही ध्वनिमुद्रणांमधून आणि शिष्यांच्या गायनातून जिवंत आहेत. पंडित भीमसेन जोशी हे केवळ महान गायक नव्हते, तर ते संगीताच्या माध्यमातून समाजाला आध्यात्मिक आनंद देणारे युग पुरुष होते. त्यांनी आपल्या अद्वितीय गायकीने भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा जगभर फडकवला. त्यांची साधना, निष्ठा, परिश्रम आणि कलाप्रेम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे अमूल्य योगदान भारतीय संगीताच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. त्यांच्या स्वरांचा नाद पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि भारतीय संगीत विश्वात त्यांचे स्थान सदैव सर्वोच्च राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणि त्यांचे विठ्ठलाचे गाणे आवडत राहा किंवा कोणतेही तुम्हाला जे आवडतील ते सुद्धा ऐकत राहा.